हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये पार्ट 2 आहे. ॲक्च्युली एक फोन आला म्हणून तो मोबाईल कट झाला माझा व्हिडिओ. सो आपण युनिट नंबर 1 डी सी सर्किट पूर्ण केलं होतं. युनिट नंबर 2 चालू करूया आपण. म्हणजे युनिट नंबर 2 मॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये थेरी क्वेश्चन बघा काय आहेत. याच्यामध्ये थेरी क्वेश्चन नेहमी येतो. दॅट इज 3 आहे ती डेरिवेशन. एनर्जी स्टोरेज मॅग्नेटिक फील्ड, कोएफिशियंट ऑफ कपलिंग, पर युनिट सिस्टीम, असे 3 जे डेरिवेशन आहेत त्यापैकी एक शुअर शॉर्ट येणार. आणि त्याच्या खालचं न्यूमेरिकल म्हणजे जो आपला स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे की पूर्ण आपल्याला थेरॉटिकली सगळा पार्ट करायचा आहे. न्यूमेरिकल आपल्या हातामध्ये पाहिजे की मला कुठलं न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. सो त्याच्यामध्ये थेरी पार्ट कळाला असेल. एक डेरिवेशन आहे आणि एक डिफरन्स आहे. डिफरन्स इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट आणि डेरिवेशन. डिफरन्स जर अगदी पाठ झाला असेल, इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक सर्किटमधलं जर डिफरन्स पाहिजे असेल, डिफरन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर सिम्पल 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. V इज इक्वल टू आय आर अँड आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हे 2 जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटचा विषय समजतो. लगेच करू आपण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. बरं, मी इथं फक्त काय लिहितोय, आय लिहितोय. तुम्हाला ते डेफिनेशन लिहायची. सपोज इन इलेक्ट्रिकल सर्किट आय म्हणजे करंट आहे. करंट म्हणजे काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. इथं करंट असेल, इथं फ्लक्स असतो. फ्लक्स म्हणजे काय, डेफिनेशन लिहायची, असं लिहायचं नाही. पोरं असं लिहून येतात. सेकंड, V voltage, that is your EMF. Here is MMF. Then V is equal to बघा, हे झालं रेजिस्टन्स. R रिलक्टन्स. येस, रेजिस्टन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, रेजिस्टन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स, that is reluctance. R is directly proportional to L. S is directly proportional to L. Resistance is directly proportional to length of material. Reluctance also directly proportional to length of. Okay. R is inversely A. S is also inversely A. 1 2 3 4 5 एक पॉईंट राहिला. ऍक्च्युली 4च विचारतात. 4 सिमिलर, 2 डिसिमिलर. बट अजून एक बघा इथं काय राहिलेलं आहे. हेर इज वेट, हा किती पॉईंट, 1 2 3 4 5. ओके. ऍक्च्युली हे आता लिहायचं आपल्याला डिसिमिलर पॉईंट. डिसिमिलर हे झाले तुमचे सिमिलर पॉईंट आणि डिसिमिलर पॉईंट. सिम्पल सांगतो, जर मी वायर चाललेली वायरला कट मारला, वायर चाललेली वायरला मधून कट केलं तर इलेक्ट्रिक सर्किट चालतं का, बिलकुल नाही. सो मॅग्नेटिक सर्किट वर्क इन ओपन ॲज वेल ॲज इन क्लोज कंडिशन, बट इलेक्ट्रिकल सर्किट वर्क्स इन ओनली क्लोज पाथ. ओपन पाथमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही तर मी मेलो असतो. इकडून सप्लाय माझ्यातूनच गेला असतं बाहेर. ओके. सो कळलं. आणि लास्ट पॉईंट आहे, रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन टेम्परेचर. इन इलेक्ट्रिकल सर्किट रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन टेम्परेचर. इन मॅग्नेटिक सर्किट रेजिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. अँड दिस इज अ डिफरन्स. 6 पॉईंट लिहायचे, 8-9 पॉईंट झाले आणि याला तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. फक्त हे 2 लक्षात ठेवले की ओके. देन डेरिवेशन पाठ करा, डेफिनेशन पाठ करा. MMF म्हणजे काय, व्हॉट इज MMF, N इंटू आय, व्हॉट इज इलेक्ट्रिकल फ्लक्स डेन्सिटी, व्हॉट इज इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. तर असे जे डेफिनेशन आहेत ते तुम्हाला पाठ करावं लागतील. ओके. हाच प्रश्न, डिफाईन MMF अँड रिलक्टन्स. रिलक्टन्स मीन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. ओके. चलो, 70 मार्काच्या क्वेश्चनला न्यूमेरिकलला 2 मार्क, थेअरीचे +6 मार्क न्यूमेरिकल. म्हणजे जो बी पार्ट आहे तो 8 to 6 + 2 म्हणजे 2 मार्काची थेअरी आणि 6 मार्काचं न्यूमेरिकल असा आहे. हा बदलू शकतो म्हणून मी याच्यावरती बिलकुल काही बोलणार नाही. ओके. सो आपल्याला बघा न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. ते न्यूमेरिकल आहे एअर गॅपचं न्यूमेरिकल. एअर गॅपचं न्यूमेरिकल लिहून देतो. मग असे मी इथं लिहिलेले आहेत बघा. आयर्न रिंगची लेंथ दिलेली आहे. तुम्हाला मी वाचून दाखवतो. अँड आयर्न रिंग ऑफ मीन लेंथ म्हणजे काय, एक आयर्न रिंग आहे. याची मीन लेंथ, टोटल लेंथ आहे 100 सेंटीमीटर. गिवनमध्ये सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलं. एरिया 120 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर असल्यामुळे इथे 10⁻⁴ आलं. 2चं स्क्वेअर केलं. ओके. मग त्यांनी दिलेलं आहे की काय केलेलं आहे,
ही जी कोर आहे ही कोर कट केलेली आहे आणि त्याला एअर गॅप आहे किती 2 mm. 2 mm एवढा एअर गॅप आहे. बरोबर. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 500 आहेत. रिलेटिव्ह परमेबिलिटी 600. करंट 3 एम्पियर फ्लोज इन सर्किट. डिटरमाइन रिलक्टन्स इन आयन, रिलक्टन्स इन एअर गॅप आणि थर्ड आहे तो फ्लक्स फाय. ओके. काय करावं लागेल न्यूमेरिकल कसं सोडवायचं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की रिलक्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. 2 रिलक्टन्स असतील सेपरेट याच्यातला आणि याच्यातला. फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती आहेत. काय फॉर्म्युला आहे. रिलक्टन्स फॉर आयन ही जी आहे कोर, इथं कोर लिहितो मी कन्फ्युजन नको. रिलक्टन्स ऑफ क्युअर इज इक्वल टू टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ डिवायडेड बाय μ0 μr e. सिंपल. आता इथं काय व्हॅल्यू टाकायची LT. हे बघा ही व्हॅल्यू टाकायची वजा एअर गॅपची लेंथ किती आहे 2. हे वजा करायचं म्हणजे 1 डिवायडेड 1 मायनस 0.002 डिवायडेड बाय μ0 किती आहे. μ0 ची व्हॅल्यू असती 4 पाय इंटू 10⁻7. व्हॉट इज μr. μr असतो 600. व्हॉट इज एरिया. हे बघा एरिया दिला इथं 120 इंटू 10⁻4. दिस इज युअर कोरचा रिलक्टन्स. देन त्यांनी सेकंड विचारला एअर गॅपचा रिलक्टन्स. रिलक्टन्स ऑफ एअर गॅप. एअर गॅपचा रिलक्टन्स असतो बघा ही लेंथ ऑफ एअर गॅप डिवायडेड बाय μ0 μr a. बट तुम्हाला माहिती आहे जेव्हा एअर गॅपचा रिलक्टन्स काढत असतो आपण त्यावेळी ह्याची व्हॅल्यू ही 1 असते. 1 μr ची व्हॅल्यू म्हणून हा कट होतो. मग लेंथ ऑफ एअर गॅप काय 2 mm. त्याच्यात टाका 2 इंटू 10⁻3 डिवायडेड बाय μ0 4 पाय इंटू 10⁻7. एरिया हे तुम्हाला उत्तर मिळतं यस एअर गॅपचं. एस कोर आणि यस एअर गॅप. नेक्स्ट बघा मला फॉर्म्युला माहिती आहे. काय असतं फॉर्म्युला MMF इज इक्वल टू I इज इक्वल टू V बाय R. बरोबर. हे लक्षात ठेवायचं. नसेल येत हे लक्षात ठेवायचं. V म्हणजे काय असतो EMF असतो. काढायचं आहे मला काय हे बघा काढायचं आहे मला फाय म्हणजे I काढायचं आहे इंटू S. व्हॉट इज N इंटू I इज इक्वल टू 5 इंटू S टोटल. व्हॉट इज NI दिलेला आहे का 100% दिलेलं आहे बघा. N दिलेला आहे I दिलेला आहे. टाकला व्हॅल्यू. N ची व्हॅल्यू किती आहे 500. I ची व्हॅल्यू 1. 5 काढायचा आहे. व्हॉट इज S टोटल. S टोटल म्हणजे काय S टोटल इज इक्वल टू S कोर प्लस S एअर गॅप. इथं तुम्हाला मिळतो ST आणि हे न्यूमेरिकल तुमचं इथं सुटतं. हा ST इथं डिवायडेड बाय केला की तुम्हाला मिळतो फ्लक्स फाय. हे त्याचं सोल्युशन. खूप इझी न्यूमेरिकल असतं एअर गॅपचं. आपल्याला वाटतं फक्त कन्फ्युजन फक्त इथं होतं. हे सगळं इथंच म्हणजे कुठलंही न्यूमेरिकल असेल सगळं गिव्हनमध्ये कन्व्हर्जन करून मोकळं व्हायचं. सगळं कन्व्हर्जन गिव्हनमध्ये केलं तर तुम्हाला न्यूमेरिकल सुटलं. अदरवाईज नाही सुटणार. गिव्हन तुम्ही इथं सॉल्व करताना जर केलं तर ते कन्फ्युजन होणार सगळं. म्हणून गिव्हनमध्ये सगळं केलं की विषय संपतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. 3 डेरिवेशन डिफरन्स पुन्हा सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्टन्सचे फॉर्म्युलेज त्याचं डेरिवेशन असे सगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ते नीट लर्न करा. न्यूमेरिकल एअर गॅपचं एक आहे ते नीट बघून घ्या. ओके. दुसरं न्यूमेरिकल इझी असतं N इंटू I फ्लक्स MMF काढा. ते तुम्ही एकदा बघून घेतात. काही एवढं असं काही डिफिकल्ट नाही आहे. सो ओके. म्हणून युनिट नंबर 2चा विषय इथे संपतो. थोडंसं फास्ट जाऊ कारण मगाशी 35 मिनिट लागले आपल्याला युनिट नंबर 1 and 2 कव्हर करायला. सो थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न मी करतोय. नाही कळालं तर आपले मागचे जर तुम्ही न्यूमेरिकल किंवा व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कळून जाईल की काही नाही याच्यामध्ये. ओके. चलो. सो नाव वी डिस्कस ऑन युनिट नंबर 3 फंडामेंटल ऑफ AC आणि सिंगल फेज AC असं एकत्र जे आहे युनिट नंबर 3 म्हणजेच
Question number 3A. Derive RMS value of RMS value in terms of maximum value varying alternating current. मी सांगतो तुम्हाला. मागच्या वेळी मुलांनी सगळं डेरिव्हेशन बरोबर लिहिलं, RMS व्हॅल्यूचं आलं, इतके खुश झाले की व्होल्टेजचं लिहिलं. डोळे उघडे ठेवून बघायचं, RMS व्हॅल्यू कशाची विचारलेली आहे बाबा, व्होल्टेजची विचारली का करंटची विचारली. इथं दिसतंय अल्टरनेटिंग करंट. म्हणजे मला काय काढायचं आहे, तर मला काढायचं आहे IRMS. दिस इज IM बाय √2. कसं काय ओळखलं हे बघा, R म्हणजे रूट डिवाइड बाय रूट. सिम्पल. हे डेरिव्हेशन तुम्हाला पाठ करायचं, सॉल्व करायचं. व्हॉट इज I ॲव्हरेज. मग I ॲव्हरेज बरोबर काय, 2π. I ॲव्हरेज बरोबर 0.63 म्हणजे काय, 2IM अपॉन पाय. I ॲव्हरेज V असेल तर VM अपॉन पाय. हे नीट लक्षात ठेवायचं. काय विचारलंय, डोळे उघडे ठेवायचे आणि सॉल्व करायचं. ओके. आणि नेक्स्ट त्यांनी विचारले ऑप्टेन इन्स्टंटेनियस पॉवर इन केस ऑफ. ठीक आहे, ते आर सर्किटची पॉवरचं इक्वेशन आहे, RL आणि C. त्याचं एक डेरिव्हेशन विचारले. सो याच्यामध्ये दोन्ही डेरिव्हेशन आहेत. याच्यामधलं एक डेरिव्हेशन तर आपल्याला आरामात जमते आणि याच्यामध्ये 2 न्यूमेरिकल आहेत. त्या न्यूमेरिकलला आपण डिस्कस जास्तीत जास्त वेळ न्यूमेरिकलला देऊ, कारण थेअरी पार्ट तुम्ही पाठ करून कसंही लिहू शकता, न्यूमेरिकल तुम्ही लिहू शकत नाही असं मला वाटत नाही, बट करावं लागलं. आता हे एक न्यूमेरिकल आहे जे मला काल परवा दिवशी पण मुलांना टाकलं होतं, आपल्या याच्यावरती पण टाकलंय. काढा हा काय, Z1 इंटू Z4 Z2 मायनस 3 Z1 आणि Z2 मायनस 2 Z1. अजून ह्याच्यामध्ये आपण 1-2 करूया. Z1 डिवायडेड बाय Z. ओके. आणि Z1 ची व्हॅल्यू दिली इथं 3 प्लस J4. Z2 आहे 6 मायनस Z2. हे काढायचंय. आता एक गोष्ट डोळे उघडे ठेवून बघा, दिस इज अ रेक्टँग्युलर फॉर्म. हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे. जेव्हा केव्हा रेक्टँग्युलर फॉर्म असतो तेव्हा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे मी इथं कसं करू शकतो, Z2 मायनस 3Z1 काय येणार, इज इक्वल टू व्हॉट इज Z2. हे बघा, हे मायनस 3 व्हॉट इज Z1. करा कॅल्क्युलेशन. हा रिअल पार्ट एकत्र, इमॅजिनरी एकत्र. -3 प्लस J3 याचं उत्तर, याचं हे उत्तर झालं याचं. म्हणजे मला काय सांगायचंय, ऍडिशन सबट्रॅक्शन रेग्युलर पद्धतीने करता येते, फक्त रिअल टर्मची एक सेपरेट आणि इमॅजिनरी टर्मची सेपरेट. म्हणजे इथं हा विषय संपला, पॉझिटिव्ह आलं का लक्षात. हे 2 विषय संपले. ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो आपण. ओके. नाव व्हॉट इज मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. काय करावं लागेल, तर हा रेक्टँग्युलर फॉर्मचा मला करावं लागेल पोलर फॉर्म मध्ये. कसं करणार, कॅल्सी काढा. कॅल्सीच्या इथं बघा, प्लसच्या वरती लिहिले पोल, मायनसच्या वरती लिहिले रेक, असं तुमचे बटन त्याच्यावरती शिफ्ट दाबून पोल म्हणायचं. आणि मला पोलर फॉर्म मध्ये करायचं आहे म्हणून पोल म्हणायचं आणि ही व्हॅल्यू टाकायची 3,4. तुम्हाला एक उत्तर मिळेल. समजा ह्याचं उत्तर आपण असं धरू, कॅल्सी नाहीये, एक अंदाजे सांगतो. ओके, याचं उत्तर असं धरू 30 ॲट अँगल 40 आणि याचं उत्तर असं धरू आपण 20 ॲट अँगल -60. दिस इज युअर पोलार फॉर्म. मी काय सांगतोय, पुन्हा एकदा सांगतो, मी हाताने केलेलं नाही, एक अंदाजे सांगतोय. मग Z1 इंटू Z2 कसं करणार, हे बघा. Z1 काय, 30-40 इंटू 20 मायनस 60. कसं करणार, याचा गुणाकार आणि याची अँगलची होते बेरीज. हे तुमचं उत्तर आहे. जर हे डिव्हिजन असतं तर
20 ॲट अँगल -60. काय केलं असतं हे बघा, हे डिवाइड झालं असतं, काय उत्तर येईल ते. आणि हे काय झालं असतं, हे आता ह्यांची मायनस मायनस जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा बेरीज होते, जेव्हा खालीवरती असते तेव्हा निगेटिव्ह होतं. म्हणजे 40 मायनस ऑफ -60 अँगल झाला 100. याचं उत्तर काय असतं म्हणजे बघा इथं 1.5 ॲट अँगल 100. कळालं? जर इतकं इझी हे पोलर रेक्टँग्युलर, ह्याचा एकदा व्हिडिओ होईल बघा, मी भरपूर त्यात न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतले. सो हे याच्या संदर्भात आहे. ओके, काय अडचण याच्यामध्ये असेल तर विचारा. आणि जर ह्याला असं न्यूमेरिकल आलं तर हेच सोडवायचं. यासाठी सर मला सगळी थेरी पार्ट करावं लागेल, न्यूमेरिकल मला हे सोडवायचं. आता हे जे न्यूमेरिकल आहे दुसरं न्यूमेरिकल आहे ते थोडंसं डिफिकल्ट आहे, वास्ट आहे, खूप मोठं. ट्राय करूया आपण सोडवण्याचा. RMS व्हॅल्यू ऑफ प्युअर साइन शेप अल्टरनेटिंग करंट इज 10. म्हणजे RMS इज 10 एम्पियर. वेवफॉर्म कंप्लीट हाफ सायकल इन 10 मिलीसेकंड. वेवफॉर्म कंप्लीट हाफ सायकल इज 10 सेंटीमीटर. बरं, टाइम when starting at t is equal to 0 millisecond. Write the equation of current and estimate instantaneous value at t is equal to 15 ms. ठीक आहे. टाइम 0 स्टार्टिंगचा आणि 10 मिली कंप्लीट हाफ सायकल. म्हणजे मॅक्झिमम होतो हा 10 मिलीसेकंदला. मॅक्झिमम होतो 10 मिलीसेकंदला. तर याची व्हॅल्यू काढा. टी इज इक्वल टू 15 मिलीसेकंद अँड टी इज इक्वल टू 4 मिलीसेकंद. काय करायचं आता? पहिल्यांदा म्हणते ते करंट इक्वेशन काढा. काय करंट इक्वेशन? आय इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी प्लस ऑर मायनस थिटा. आता इथं प्लस ऑर मायनस का करता येत नाहीये? त्यांनी काय सांगितलं, तो सुरुवातीला चालू होतो का शेवटी चालू होतो हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. ओके, तर काय करावं लागेल? हा, IM करता येईल का? IRMS IM करता येतो. IM अपॉन √2 मीन्स IRMS. मग IM करताना हा √2 इकडे गेल्यावरती येतं उत्तर 14.14 प्लस ऑर मायनस थिटा IM. याचं मी सेपरेट व्हिडिओ बनवतो, कारण हे जे आपण जे शिकवले ते ह्या टाईपचं न्यूमेरिकल नाहीये. आपण शिकवलं न्यूमेरिकल वेगळ्या टाईपचे. ह्याचा व्हिडिओ बघा, याला लेंदी वेळ लागेल, याला खूप कॅल्क्युलेशन वेळ लागेल. याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवतो. हे टाईप मी शिकवलेलं नाहीये म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये. सो याचं मी वेगळा व्हिडिओ बनवावं लागेल याचा मला. ओके, याचा पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनवतो. चला नेक्स्ट, युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये बघू आपण काही गोष्टी आहेत. युनिट नंबर 4 मध्ये RL, RC, RLC, देन मेन पार्ट आहे 3 फेजचा, म्हणजे पॉलिफेज AC असं नाव आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये सेम सांगतो तुम्हाला पुन्हा. डिराईव्ह लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज फॉर 3. हां, रिलेशन सांगा म्हणते ते. लाईन रिलेशन बिटवीन लाईन क्वांटिटी अँड फेज क्वांटिटी फॉर स्टार कनेक्शन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. स्टार कनेक्शन मध्ये IL इज इक्वल्स टू IPH असतं, तर VL इज इक्वल टू √3 VPH असतं. आणि याचं डेरिव्हेशन करावं लागतं, जे तुमच्या टेकमॅथच्या पुस्तकामध्ये 4 ते 5 स्टेपमध्ये उत्तर आहे. त्यामुळे ते बघा. आणि एक सांगू, हे स्टेटमेंट लिहायला 2 मार्क असतात. वी नो इन स्टार कनेक्शन लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट, आणि याचं डेरिव्हेशन सेम असंच डेल्टामध्ये उलट असतं, तर ते पण डेरिव्हेशन करून ठेवा. डेल्टामध्ये काय असतं? डेल्टामध्ये VL इज इक्वल्स टू VPH, देन IL इज इक्वल्स टू √3 IPH. डेल्टासाठी करून ठेवा, स्टारसाठी करून ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर दुसरं आहे
डिराइव एक्सप्रेशन फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. हा प्रश्न उद्या पेपरलाही येणार म्हणजे येणार. काय असतं? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन काढा. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन असं आहे, XL इज इक्वल टू XC म्हणजेच काय, 2π FL इज इक्वल टू 2π FC 1/1. मग काय होतं, f² इज इक्वल टू 1/4π LC. हे 1 आहे इथे लिहितो, असेल. F इज इक्वल टू 1/2π √LC. दिस इज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी डेरिवेशन. पण 6 मार्कांसाठी एवढं करणार का? हे 6 मार्क मिळतील का? नाही मिळत 6 मार्क. मग काय करावं लागेल तुम्हाला? हे डेरिवेशन कळालं, डेरिवेशन सोडून द्या. आता काय लिहायचं? कारण हा प्रश्न 100-120% उद्या येणार. काय प्रश्न आहे हा? एक सिरीज सर्किट करा, RLC VR VL VC. Voltage drop, and this is total voltage applied V. We know V is equals to VR plus VL plus VC. What is VR? Voltage drop काय याच्यामध्ये? This is series circuit. IR plus what is VL? IXL plus I मायनस XC असतं, हे मायनस असतं XC. जर I कॉमन काढला तर R मायनस जे राहिलं इथं, जे XL मायनस XC प्लस. आणि व्हॉट इज V बाय I म्हणजेच काय असतं सांगतो. V बाय I म्हणजेच नथिंग बट Z इज इक्वल्स टू R प्लस जे XL मायनस XC. हे पूर्ण लिहा. फेजर डायग्राम काढा. कशी येईल फेजर डायग्राम? ही दिस इज 0 डिग्री रेफरन्स. सर्किट कसलं आहे हे? सिरीज सर्किट असेल तर रेफरन्सला घेतो करंट I. व्हॉट इज इन दिस रेजिस्टन्स? वी नो द व्होल्टेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इन रेजिस्टन्स इज 0. त्यालाच आपण म्हणतो इन फेज क्वांटिटी आहे. म्हणजेच मी इथं लिहितो VR. VL मध्ये काय होतं? VL मध्ये करंट होतो लॅग. करंट काय होतो? लॅग. करंट लॅग होतो म्हणजे क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणून VL करंट लॅगिंग. व्हॉट इज VC? करंट लिडिंग. and this is phasor diagram of RLC circuit. ही फेजर डायग्राम आहे. L वरती C खाली. ही फेजर डायग्राम काढताना मग अशी लिहिलं तुम्ही XL इज इक्वल टू XC. हे लिहायचं डेरिवेशन, हे एकमेकांना कट करायचं आणि फायनल लिहायचं. वी नो फॉर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट दिस इज I आणि VR. कारण हे फेजर वेक्टर समेशन होतं, हे एकमेकांना कट होतं. कारण हे सेम आहे, म्हणजे XL जेवढं आहे VL जेवढं आहे तेवढंच VC आहे. सो हे कट होऊन हे राहतं. दिस इज युअर फायनल फेजर डायग्राम फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ही वाली. म्हणून ही डायग्राम हे जर काढलं तर 6 मार्क मिळतील. मध्ये तुम्हाला थिअरी निबंध लिहावे लागतील. सो दिस इज फॉर धिस कंडिशन. अजून काही 2 मार्काचे प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. बॅलन्स अनबॅलन्स कंडिशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, 0 फेज सिक्वेन्स, व्हॉट इज फेज सिक्वेन्स वगैरे असं विचारतील. सो ते एकदा डेफिनेशन बघून घ्या. याचं मी बोललो ना थिअरी पार्टसाठी तो व्हिडिओ सफिशियंट आहे. 1+3 2+J मी 3 व्हिडिओ टाकलेत. ते 3 व्हिडिओ बघा, अख्खी थिअरी कव्हर होणार. अजून डीपमध्ये जायचं असेल तर प्रत्येक युनिटनुसार वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते बघा. आपल्या प्लेलिस्टला सर्व आहे, सर्व बघा. सो माझ्या आवडीचा सगळ्यात आवडता माझा पार्ट म्हणजे न्यूमेरिकल. मला मुलं सारखे विचारतात, म्हणजे सर तुम्ही न्यूमेरिकललाच एवढं का महत्त्व देता? मी माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करताना एकही न्यूमेरिकल मी सॉल्व केलेलं नाही. मग मला न्यूमेरिकल का सुटले नाहीत हे मला माहिती आहे. कारण मला कन्सेप्टच कळायचे नाहीत न्यूमेरिकल सॉल्व करायला, म्हणून मला न्यूमेरिकल कधीही सुटायचे नाहीत. पण माझ्या मुलांना, तुम्हाला सर्वांना न्यूमेरिकल पहिलं सुटणार. एक वेळ तुम्ही थिअरी थोडीशी इकडे तिकडे लिहिणार, पण न्यूमेरिकल परफेक्ट सोडवणार. कारण का?
तर जे मी सांगतोय ते न्यूमेरिकल करा. आणि न्यूमेरिकलचे टाईप मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, वर्गात शिकवताना पण, जर 2 टाईपचे न्यूमेरिकल असतील तर सोपं न्यूमेरिकल आपण करायचं आणि सेकंड न्यूमेरिकल ऑरला ठेवायचं आणि थेअरीचा सगळा पार्ट करायचा. थेअरीचा एकही पार्ट ऑप्शनला ठेवायचं नाही. का? तर तुमच्याकडं माझ्याकडं ऑप्शन राहतं की येस मी हा थेअरी पार्ट सोडवणार आणि हे न्यूमेरिकल सोडवणार. पण प्रॉब्लेम जर असं झाला, क्वेश्चन नंबर 1 ए मधलं येतंय आणि क्वेश्चन नंबर 2 बी मधलं येतंय, म्हणजे एक थेअरी येते आणि एक न्यूमेरिकल येते, असं झालं तर प्रॉब्लेमॅटिक होणार. PWDचा पेपर म्हणजे ॲटलिस्ट 3 न्यूमेरिकल परफेक्ट करा. त्यापैकी मी तुम्हाला सांगतो युनिट नंबर 5चं न्यूमेरिकल चुकणार नाही. युनिट नंबर 1चं न्यूमेरिकल KVL KCL सुपरपोजिशन हे नाही चुकायला पाहिजे. हे 2 न्यूमेरिकल परफेक्ट आले, 12 झाले. आणि तिसरं न्यूमेरिकल म्हणजे काय, तर ते अर्ध सोडवायचं. मग तर एअर गॅपचं असेल, आत्ता मी जे सोडवणार आहे ते न्यूमेरिकल अर्ध सोडवा भले, पण जेवढं सोडवणार तेवढं परफेक्ट सोडा. म्हणजे मी तुम्हाला ह्या न्यूमेरिकलची गोष्ट सांगतो, XL XC Z काढला तरी तुम्हाला 3 मार्क मिळतात. सो आपल्याला 80 पैकी 80 म्हणजे तुमचे 70 पैकी 70, 60 पैकी 60 नाहीत पाडायचे. आपल्याला 28, 30, 35 इतक्या मार्कांचं परफेक्ट अटेम्प्ट करायचं आणि मग पुढे सॉल्व करायचं. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असा नाही की 60 पैकी 60 पडल्यावर मला दुःख होईल, मला आनंदच होईल. तुम्ही मला मेसेज करणारच, जेवढे मुलं बघतायत तेवढे, की सर हेच न्यूमेरिकल पडलं आणि मी परफेक्ट सोडवलं. कारण कन्सेप्ट कळाला की तुम्ही काही करू शकता. ओके, सो याच्यामधलं न्यूमेरिकल बघू आपण. मी परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये पॉलिफेजचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते. बघा, पॉलिफेजचे न्यूमेरिकल तुम्ही मला सर सुटेल का? 3 phase load consists of 100 ohm resistance in each branch. हे न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 4B मधलं सेकंड. 1 पण जर सोडू आपण, हा टाइम बघू. मी तुम्हाला सांगितलं ईच शब्द, ईच म्हणजे पर फेज. पर फेज किती आहे? 100 ओहम in each branch and it's connected 3 phase 450. Calculate phase voltage, line current, active power when load is connected to star. जेव्हा स्टारला कनेक्ट होतं तेव्हा तुम्हाला काढायचं आहे आणि डेल्टाला असताना काढायचं आहे. काय काय काढायचंय बघा. लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट आणि ऍक्टिव्ह पॉवर. ओके, विथ हेल्प ऑफ डायग्राम विथ सिंगल फेज सप्लाय फ्रॉम 3 फेज. हा ओके, हे हा थेरी क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे गणित करेक्ट आहे. 3 phase load consists of 100 ohm resistance in each branch is connected to 3 phase 415 volt 50 hertz consist of circuit. Consist of 3 phase circuit. Okay, calculate phase voltage, line current, active power. ओके, चला याच्यातलं बघा, सगळ्यात पहिली कंडिशन VL काय आहे सर? जेव्हा व्होल्टेज 400च्या पटीत असतं, that is nothing but your line voltage. This is your line voltage. So first VL is equal to 415 volt. 1 मार्क मिळाला, विषय संपला. चला, फॉर स्टार कनेक्शन, we know for star connection VL is equal to √3 VPH. So what is VPH? 415 डिवाइडेड बाय √3, हे 230च्या आसपास येईल VPH. करेक्ट. हे दोन मध्ये काय कन्फ्युजन? चला मी इथं रफ मार्क कट करतो. हा इथं कट करतो. आता नेक्स्ट बघा, फॉर डेल्टा कनेक्शन VL इज इक्वल टू 415 वोल्ट. व्हॉट इज VPH? मला माहिती आहे सर, डेल्टा मध्ये VL इज इक्वल टू VPH असतं डेल्टा मध्ये, आणि IL इज इक्वल टू √3 IPH. स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH आणि VL इज इक्वल टू √3 VPH. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VPH पण 415 वोल्ट. का? वी नो इन डेल्टा कनेक्शन. चला, हे लिहायला किती मार्क पडले सर? 2 3 किती मार्क पडले? 1 2 3 4. चला, 2च मार्क धरा. काय कन्फ्युजन इथपर्यंत नाही.
आता काढायचं आहे मला IL. आता काढायचं आहे मला काय IL. हां, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर IL? IL इज इक्वल्स टू V अपॉन R. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे सर. R दिलाय इच फेज, म्हणजे RPH ची व्हॅल्यू आहे. RPH ची व्हॅल्यू. सो ही जर RPH ची व्हॅल्यू असेल तर मला ही पण VPH ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हे मला IPH मिळेल. हे सगळं पर फेज असेल तरच हे पर फेज मिळेल. आता हे लाईन आहे हे फेज आहे, तर हे काय मिळेल? हे लाईन पण नाही फेज पण नाही. सो ह्याला हे सगळं सेम पाहिजे. करेक्ट. सो चला काढा. VPH किती आहे फॉर स्टार कनेक्शन? VPH किती आहे? 230 डिवायडेड बाय R किती आहे? 100. किती आला IPH? 2.3 एम्पियर. आणि व्हॉट इज IL? फॉर स्टार कनेक्शन वी नो IL इज इक्वल टू IPH, म्हणजे IPH आणि IL सेम आहे. नाउ फॉर डेल्टा कनेक्शन. करेक्ट. डेल्टा कनेक्शन साठी काय? व्हॉट इज IL? सॉरी, IL काढायचं आहे ना आपल्याला. सो आय एम सो सॉरी. हां, सेम काढावं लागेल. IPH इज इक्वल टू VPH डिवाइडेड बाय RPH. ह्याचं उत्तर सेम येणार. IPH बरोबर 2.3 एम्पियर. बट मला IL काढण्यासाठी काय करावं लागेल? IL बरोबर हे बघा इथे √3 इंटू IPH. ह्याला √3 ने मल्टिप्लाय केल्यावरती येणार उत्तर असेल IL. अँड दिस इज युअर फायनल सोल्युशन. IL निघाला. हे बघा VPH IPH, स्टारसाठी डेल्टासाठी VPH IPH, स्टारसाठी IPH IL, डेल्टासाठी IPH IL. राहिले ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, चला तर बघून घेऊ. मी असं का सोडवलं का आलं का त्यांनी विचारले फॉर डेल्टा अँड स्टार बोथ साठी काढा, दोघांसाठी काढा म्हणून हे सोडवतोय. काय असेल? ऍक्टिव्ह पॉवर बरोबर बघून घ्या VL IL cos थिटा, आणि इथं मल्टिप्लाय बाय काय येणार? √3. वाय √3? बिकॉज दिस इज 3 फेज सिस्टम. व्हॉट इज VL? हे बघा VL. व्हॉट इज IL? काढलं होतं IL. व्हॉट इज cos थिटा? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे cos थिटा? सर थिटा माहितीच नाही. त्यांनी एक शब्द दिलाय फॉर रेझिस्टिव्ह सर्किट. गणित नीट वाचा. फॉर रेझिस्टिव्ह सर्किट दिले म्हणजे फक्त रेझिस्टिव्ह लोड आहे. जेव्हा फक्त रेझिस्टिव्ह लोड असतो तेव्हा द अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट 0 असतो. जेव्हा प्युअर रेझिस्टिव्ह लोड असतो तेव्हा ते हा पॉवर फॅक्टर 1 असतो प्युअर आर लोडसाठी. सो VL IL आणि याची व्हॅल्यू 1. का 1? कारण फक्त आणि फक्त रेझिस्टिव्ह लोड आहे. बघा फक्त आणि फक्त टाइम बघितलं मी 32 मिनिटं झाला. करू शकतो आपण. जे तुम्हाला अवघड न्यूमेरिकल वाटतात ते कदाचित तुम्हाला सोपे वाटतील. म्हणजे मी सांगतो पॉलीफेजचे न्यूमेरिकल याचं करून मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय. तो व्हिडिओ एकदा बघा आरामात. अरे काय नाही ना, ते ILPH ऍक्टिव्ह पॉवर नका काढूत ना. नाही काढले ऍक्टिव्ह पॉवर 2 मार्क गेले. 4 मार्क तर मिळाले ह्याच्यावरून. हे 2 फॉर्म्युल्यावरून 4 मार्क मिळतात. सो इट्स व्हेरी इझी. हा झाला पॉलीफेजचा. आणि हे बघा. हा काय गणित विचारलं यांनी? एक्सप्लेन पॉवर ट्रायंगल फॉर RL सर्किट. Three types of power in typical motor winding circuit having resistance 30 ohm and inductive reactance 40 ohm when connected across 230. पॉवर ट्रायंगल फक्त काढायचं त्यांना. एक्सप्लेन पॉवर ट्रायंगल इन RL सर्किट. एस्टिमेट 3 टाइप्स ऑफ पॉवर. ओके. एक्सप्लेन पॉवर ट्रायंगल हा थेरी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4B मधला A पार्ट. आणि पुढचं न्यूमेरिकल दिले त्यांनी. ओके, ते म्हणतात ऍक्टिव्ह
रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर काढा. ठीक आहे. बघा इथं क्वेश्चन नंबर 4B मधला हा पहिला प्रश्न. मुद्दाम हा पेपर घेतलेला आहे कारण हा पेपरची जरा डिफिकल्टी लेवल जास्त होती. या पेपरची न्यूमेरिकल्स कळत नव्हते. ओके, चला तर काय दिले त्यांनी. रेजिस्टन्स किती दिलाय 30 ओहम. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, व्हॉट इज बाय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. काय काढायचं आपल्याला, पॉवर काढायची. 3 टाइप्स ऑफ पॉवर. 3 टाइप्स ऑफ पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर हे सिंगल फेजचं ऍक्टिव्ह. व्हॉट इज VI cos थिटा. व्हॉट इज रिॲक्टिव्ह पॉवर VI sin थिटा. व्हॉट इज ॲपरंट पॉवर VI. या सगळ्यांमध्ये V तर आहे का, हे काय आहे, I कसं काढणार. न्यूमेरिकल सॉल्व करताना तुमचं विचारपूर्वक चाललं पाहिजे. विचारपूर्वक म्हणजे V आहे, आता I कसं काढणार. बट I काढण्यासाठी मला RL सर्किट दिलेलं आहे. ते माझं न्यूमेरिकल बघा तुम्ही, मला कळणार. RL सर्किट दिलेलं आहे, मग I कसा काढणार. तर I इज इक्वल टू V/Z. कारण अपोजिशनला 2 आहेत म्हणून Z. व्हॉट इज Z. Z इज इक्वल टू R प्लस JXL. म्हणजे इथून जर Z निघाला तर हे सगळं सुटलं का, 100% सुटलं. सर R दिलेलं आहे का, हे बघा दिलंय. व्हॉट इज XL दिलेलं आहे का, 100% दिलेलं आहे. आता याच्यावरून काय करणार, कळते का काय सांगतोय. चला I काढण्यासाठी काय काय लागेल बघा. I इज इक्वल टू व्हॉट इज V 230 डिवायडेड बाय काय करावं लागेल. दिस इज इन प्लस G. दिस इज इन रेक्टँग्युलर फॉर्म. मगाशी सारखं पुन्हा याचं पोलर मध्ये कन्व्हर्जन करा. पोलर मध्ये कन्व्हर्जन केल्यावर काहीतरी तुमचं असं उत्तर येईल ह्या फॉर्म मध्ये. पुन्हा सांगतोय कॅल्सी नाहीये माझ्याकडे, ह्या फॉर्म मध्ये उत्तर आलं. दिस इज युअर पोलर फॉर्म. मग काय तर सर ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू आहे झेडची, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही आहे थिटाची व्हॅल्यू. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं R आणि थिटा असं दिसेल, R आणि हा थिटा कॅल्सीमध्ये. बट ही व्हॅल्यू असते झेडची. म्हणजे 230 डिवायडेड बाय 20 केलं तर मला R मिळेल काहीतरी 11.5 I. करेक्ट झालं. I निघाला म्हणजे बघा V 230 I 11.5 कॉस इंटू थिटा किती. तर हा जो थिटा येईल ना इथं हा वाला, हा थिटा तो इथे टाकायचा, मिळणार हे. नेक्स्ट साइन थिटा हा टाकायचा, आणि इथं तर विषयच नाही, V इंटू I. दिस इज युअर सोल्युशन. हे तुमचं सोल्युशन आहे. एक राहिलेलं आहे सिंगल फेज एसीचं न्यूमेरिकल, त्याचा व्हिडिओ सेपरेट टाकतो. म्हणजे ते अजून एका सेपरेट टाईपचं न्यूमेरिकल आहे. तर ते करताना काही गोष्टी ॲझ्युम कराव्या लागतात, त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये नीट सांगतो. तर त्या न्यूमेरिकलला सॉल्व्ह करण्यासाठी, समजून सांगण्यासाठी कमीत कमी एक 20 मिनिटांचा वेळ लागेल मला. सो हे तुमचं या पेपरचं सोल्युशन आहे. मला एक गोष्ट याच्यातून नक्की तुम्हाला सांगायचं आहे की प्रिव्हियस इयर पेपर बघितला, मागचे कुठले पेपर बघितले, याच्यामधलं उद्याच्या येणाऱ्या पेपरला 40 ते 50 मार्कांचं रिपीट होणार. थेरी क्वेश्चन रिपीट होणार. न्यूमेरिकलचे टाईप एवढेच आहेत. सो करताना थेरी क्वेश्चन सगळे करा, म्हणजे न्यूमेरिकलमध्ये व्हरायटीज तुम्हाला सापडतील, तुम्हाला करायला मिळतील. अदरवाईज तुम्ही ब्लॉक होताल. बरं असंही असू द्या, एखाद्या वेळेस ब्लॉक जरी झाला तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. पेपर आल्यावरती आपल्याला पाडायचे 28 मार्क, म्हणजे 30च मार्क पाडायचे आपल्याला. सो सगळे थेरी क्वेश्चन सोडवा. जिथं तुम्हाला कुठं डेरिव्हेशन दिसेल डेरिव्हेशन सोडवा, कारण डेरिव्हेशनला आउट ऑफ मार्क मिळतात. कुठलंही डेरिव्हेशन सोडवण्याच्या अगोदर डायग्राम काढा, एक्सप्लेन करा, आणि डेरिव्हेशनच्या मध्ये वाक्य टाका. सपोज ॲड इक्वेशन नंबर 1 and 2 वी गेट इक्वेशन नंबर 3, असं मध्ये मध्ये वाक्य लिहा, म्हणजे तुम्हाला 6 पैकी 6 मार्क देता येतील. सो दिस इज ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन, अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. काही अडचण आली गुगल क्लासरूमवरती कमेंट करा, किंवा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न चालू आहे. फक्त तुम्ही अजून मला असं वाटतं की ज्या मुलांना गरज आहे, म्हणजे खूप पुण्यातले मुलं आहेत ज्यांना अडचणी येत आहेत, खूप नाशिकमधले मुलं आहेत, मनमाडमधले आहेत,
मालेगाव नाशिकची मुलं आहेत ते कॉन्टॅक्ट खूप होते मला. सो आपल्याला कळालं तर आपण दुसऱ्या मुलांना शेअर करा, भरपूर मुलांना व्हिडिओ शेअर करा, कारण सगळ्या मुलांना हे न्यूमेरिकल सुटले पाहिजेत, सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे. आणि सो अजून काही सांगू मी. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.